प्रथम जे काही जे वकील बांधव आहेत, सहकारी मित्र आहेत, वकील सिनियर वकील आहेत आणि खास करून महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे चेअरमन स्वतः पोलीस स्टेशनला गेले आणि जो काही खोटा बनावट गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भामध्ये त्यांनी निवेदन दिलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि बारच्या सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो. आता मी तुमच्याकडे जो व्हिडिओ आहे PI काय नाव त्याचं, सूर्यकांत कोकणे, त्याचं स्टेटमेंट ऐकलं. मला वाटायचं की SP-चा काही दोष असेल, SP काही चुका करतायत, पण माझी अशी माहिती आहे की SP चांगला अधिकारी आहे असं मला बऱ्याच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. हा या नालायक PI बद्दल बोलत नाही. याला कदाचित 2-3 गोष्टीचा राग असेल. यानं ज्यावेळेस त्याची बदली इथं झाली, कुठून आला मला माहित नाही, कुठल्या पोलिशनला होता, बदली इंदापूर झाल्यावरती इंदापूरच्या सरस्वतीनगरच्या शोरूमला एक नेता राष्ट्रवादीचा शिवाजी एकाळ, करमाळ्याचे एक पोलीस अधिकारी हे बसून हप्ते ठरवले. याच्या काळामध्ये तहसीलदारांनी जर कारवाई करायची, तो जर भाग सोडला महसूलचा, तर वाळूचे धंदे चालू केले. या संदर्भामध्ये तुमच्याच एका पत्रकारांनी वाळू माफियांपासून आम्हाला धोका आहे अशी तक्रार दिली होती. आणि हा जो काय नाकाने मागे सुलतोय की मी व्हेरीफाय केलं, प्राथमिक चौकशी केली, तर बावळट FIR काय लिहिली, जी ऍडव्होकेट सूरज मखणे लिहिलेली FIR आहे ती FIR ऍज इट इज जशी घटना घडली तशी दिली. आणि आमच्या वर्गामध्ये जी FIR दिली त्याच्यामध्ये फिरली सांगतो की तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे. काय कागद घेतला का त्याचा? तो कॉन्ट्रॅक्टर आहे, सब कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, कागद घेतला का तू? काय व्हेरीफाय केलं तू? म्हणजे अक्षय मकरी का सूरज मखणे जी FIR दिलेली आहे त्याच्यामध्ये FIR मध्ये फेसबुक लिंक टाकलेली आहे, बघितली का तू? काय घटनाक्रम झाला? कॉल रेकॉर्ड चेक केले का तू? माझे असेल, फिर्यादीचे असेल, आरोपीचे असतील. अरे डुक्कर वाहतूक वीज टाकणारा माणूस, वाळवाल्यांची, नेत्यांची किती पुरावे आहेत तुझ्यावर? आणि तू सांगतो व्हेरीफाय केलं. व्हेरीफाय करून कोणा दाखल केला? तुला कुणाचे फोन आले, तुझं कॉल रेकॉर्ड चेक केलं पाहिजे पहिल्यांदा. तुला ठेवलंय ह्यासाठी की आमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुला ठेवलंय, खोटे गुन्हा दाखल करण्यासाठी.
तुझे आणि फिर्यादीचे कॉल रेकॉर्ड जर चेक झाले तर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचे अजितदादा गटाचे जर फोन नसतील तर मी राजकीय सामाजिक संन्यास घेईन. आहे का तुझ्यात हिंमत कॉल रेकॉर्ड चेक करायची फिर्यादीची? आणि आम्ही प्राथमिक चौकशी करून व्हेरीफाय करून समोरासमोर गुन्हा दाखल करायला लाज वाटते का तुला असं बोलायला? आणि आम्ही अटक करू शकतो नाही करू शकत, आम्ही चुकून मीच अटक हजर होणार आहे. तर न्यायाच्या दृष्टीनं मला माझी एसपी साहेबांना डीजीला आता डीजीला सोडू द्या विषय, विनंती राहिली आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. असला बदनामी पोलीस खात्याची होती. असल्या मूर्ख नालायक विष्ठा खाणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळं संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते. तहसीलदारांच्यावरती बिचारा हल्ला झाला, काय तपास केला, काय झालं त्याचं त्याने काय बोलू नये आरोपीने, म्हणून त्याला सांगितलं की मी त्याची पत्नी आणि ड्रायव्हरवरती 119 करतो, म्हणजे सोडून देतो. मला मी सांगायचं राहिले लोकांना या गोष्टी, आणि त्याला बोलूच दिलं नाही. आहे का तुझ्या हिंमत 119 करायची त्यांच्यावरती? ज्या घटना घडल्या निवडणुकीमध्ये आणि तुमचे पोलीस सरस्वती नगरला पैसे वाटत असताना गाडी होती तुमच्या पोलिसांची संरक्षणात, पोलिसांच्या संरक्षणात पैसे तुम्ही वाटताय. किती म्हणजे किती खालच्या पायदा जाऊन तुम्ही कामे केली ह्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये. निवडणुका झाल्या, सरकार बदलणार आहे. वारंवार सांगतोय की आम्ही जर दोषी असू तर निश्चितपणे आमच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कायद्यासमोर सर्व लोक समान आहे, पण कायद्याचं एकाला प्रोटेक्शन बेकायदेशीररित्या आणि दुसऱ्याला त्रास देणं पदाचा वापर करून CRPC 154 प्रमाणे आम्हाला FIR घ्यावी लागते. हो ठीक आहे, घ्यावी लागते. सुप्रीम कोर्टाचाही निर्णय तसा आहे. पण हा जो खोटं बोलतो व्हेरीफाय केलं याचाही व्हिडिओ आहे पोलीस स्टेशन मधला. असं कुठलंही व्हेरिफिकेशन झालं नाही पोलीस स्टेशन मध्ये. आहे ना आपल्याकडे व्हिडिओ ह्याच्यामधला, पोलीस स्टेशन मधला व्हिडिओ आहे. फेसबुक लाईव्ह, ते फेसबुक लाईव्ह आहे. की आम्हाला खंडणी मागितली किंवा चेन तोडली, असं कुठलाच तिथं काय चेन हिसकावून घेतली किंवा काय असं काहीच नाही. आणि व्हिडिओ बघ तू, जी चेन हिसकावली असं त्याचं म्हणणं आहे फिर्यादीचं त्याच्या सहकार्याचं. फेसबुक लाईव्ह 5:45. फिर्यादीमध्ये घटनाक्रम आहे सकाळी 12 ते 5:30, ज्या काळामध्ये मी इंदापूरमध्ये नव्हतोच. जे चेन काढली असं म्हणतोय ना फिर्यादी आणि त्याचा सहकारी कोण आहे, त्या गळ्यात चेन आहे का? काय व्हेरीफाय केले तू? कॉन्ट्रॅक्टर नाही, तो सांगते मी सब कॉन्ट्रॅक्टर आहे. फिर्यादीमध्ये सांगतो सब कॉन्ट्रॅक्टर आहे. ते डॉक्युमेंट घेतले का तू सब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून? आज नाही, उद्या मागून घे, परवा मागून घे, महिने मागून घे त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर डॉक्युमेंट. आणि जर त्याच्याकडे मिळाले डॉक्युमेंट तर मला अटक कर.
अटक नाही, मी डायरेक्ट कोर्टात प्ली गिल्टी करून मला मान्य आहे गुन्हा आणि जी काही शिक्षा असेल त्या कलमानुसार मी भोगायला तयार आहे. साला खोटारडा, साला नालायक. पोलीस खात्याला हे कलंक असलेले लोक आहेत. आम्ही शांत आहोत. दुसरी गोष्ट अशी की मी आणखीन तुम्हाला सांगतो की त्या फिर्यादी त्याच्या सहकार्याबद्दल माझी कसलीच तक्रार नाही, भविष्यात बी असणार नाही. जी काही न्यायालयीन असेल लढाई ती होईल, पण याच्या मागचा जो मेंदू आहे ह्या मेंदूचा बंदोबस्त विधानसभेला नाही होणार, नगरपालिकेला होणार नाही. मी कार्यकर्त्याला सांगितलं अजिबात कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, कुठलाही रिॲक्शन द्यायची नाही. आपण सहन करू आणणे, मार खाऊ, पोलिसांचा खोट्या केसमध्ये आपण जेलमध्ये जाऊ, त्रास सहन करू, सगळ्या दृष्टीने त्रास सहन करू, पण बिलकुल आपल्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया द्यायची नाही. कोण मारायला त्याने मार खायचा, शिवी दिली गप्प बसायचं, पोलिसांनी अटक केली अटक व्हायचं, आपण सहन करू. निवडणूक झाल्यावरती मी असं म्हटल्यावरती कार्यकर्ते म्हटले ठीक आहे, आता निवडणूक कोणतं म्हणताय तुम्ही, नगरपालिका निवडणूक येईपर्यंत. निवडणूक झालं काय करायचं? एक जण असा गर्दीतनं म्हणला की या नेत्यांना कपडे काढून नागडं गावात फिरू. म्हणलं असं काय करायची गरज नाही, त्यांच्यावर आपण काय कारवाई करू. कॉल रेकॉर्ड चेक करा फिर्यादीचे याचे आणि मग ठरवू. खंडणी मागायतली मी मागाय सांगितली खंडणी. इंदापुरातल्या कुठल्याही व्यापारी असेल, उद्योग करणारा असेल, तू ज्यांच्याकडून हप्ते घेतो ते 2 नंबर धंदेवाले असतील, मटकेवाला असेल, गुटखावाला असेल, वाळवाला असेल, एखादा कोणाला तू पैसे खा, तुम्ही पोलीस काही लोक त्यातनं पैसे खातात, कोणी असेल, एकाने मागच्या 20-25 वर्षामध्ये माझ्याबद्दल माहिती घे गावातून. तू असले धंदे आम्ही करत नाही आणि कोणा करू बी देत नाही. म्हणजे माझ्या संवादातला माणूस कधी करणार नाही. आम्ही संविधान मानणारे लोक आहे, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय मानणारे आम्ही लोक आहे. पण विंचू पिंडेवर बसला, देवपूजानं चाले त्याला. तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज अभंग आहे आणि कायद्यामध्ये तरतूद आहेत, सेल्फ डिफेन्स बी असतो. विंचू पिंडेवर बसला, देवपूजानं चाले त्याला. आपला काय वाटतं, आपले लोक भोळे लोक आहेत. पिंडेवर विंचू बसल्यावरती, विंचू हा हिंस्र आहे, त्याने जर दंश केला तर कदाचित मृत्यू होतो, प्रचंड वेदना होता. सर्वसामान्य लोकांची काय भूमिका असते, त्याला मारला पाहिजे, चपलीने ठेचला पाहिजे. पण जर पिंडेवर बसला तर, पिंडेवर बसल्यावर काय होतं, आपल्याला लोकांना वाटतं अरे आपण जर याला चपलीने ठेचला तर देवाला लागल, पिंडेवर लागल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की पिंडेवर बसलाय म्हणून ते दया माया दाखवू नका. तिथं पैजाऱ्याचं काम व्हावं, अधमाशी अधम. तिथं पैजाऱ्याचं काम आहे, चपलाचं काम आहे. जसा तू वागणार तसा आम्ही वागणार. पण इथं आता संविधानिक राज्य आहे, संविधानाचं आहे, कायद्याचं राज्य आहे. आम्ही कायदेशीरच तुमचा बंदोबस्त करणार सगळ्याचा.
पत्रकारांनी सुद्धा आमची विनंती आहे की सगळे व्हिडिओज पहा, सीसीटीव्ही कॅमेरे बघा, माझं लोकेशन बघा. पोलिसांनी काढलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ मधली घटना त्यांनी दिली FIR वाचा, आमच्यावर दिले काय तळमळ बोलतोय का? हा म्हणतोय व्हेरीफाय केलं. म्हणजे वकिलांना खोटी माहिती दिली. आता ते काय सत्य असत्य जे आहे ते लक्षात सगळं कळणारच थोड्या दिवसामध्ये. माझी या परिस्थितीमध्ये SP साहेबच्या बद्दल माझं मत पूर्वी चुकीचं होतं, पण काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की SP साहेब ऐकून घेतात, माहिती घेतात आणि मग कारवाई करतात. या असल्या पोलीस डिपार्टमेंटला, खात्याला कलंक असणाऱ्या अधिकाऱ्याला लवकरात लवकर ह्याची सस्पेंड करावं, ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ह्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आता आम्ही तर करणार आहे. आम्हाला वकिलांनी, सगळ्याच वकिलांनी आमच्या मीटिंगमध्ये ठरावलं की जे काही पोलीस अधिकारी आहेत यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केला पाहिजे कोर्टामध्ये, प्रायव्हेट. आणि ते सर्व ओपन चर्चा आहे. म्हणून तुमच्या वकिलांनी सुद्धा, त्या तुमच्या पत्रकारांनी सुद्धा ते मीटिंग रेकॉर्ड केली आहे. एकालाही सोडलं जाणार नाही. प्रत्येकावरती जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. आणि मी एवढं आश्वस्त करतो सगळ्यांना, खात्री देतो की आमचा कुठलाही कार्यकर्ता काल नाही, आज नाही, उद्याही नाही कायदा हातात घेणार नाही. आम्हाला जो बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, फिट्टी म्हणून, अन्यायग्रस्त म्हणून टीका करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधान आर्टिकल 19 मध्ये, त्याचा आम्ही पुरेपूर वापर करतो. जे आज मी तुमच्यासमोर बोलतो. जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. वकील साहेब, आता निवेदन द्यायला गेल्यानंतर आपल्या वकील बांधवांनी सांगितलं, जर आमचे वकील बांधव म्हणजे तुम्ही त्या घटनास्थळी नसतील तर त्यांचं 169 प्रमाणे नाव वगळण्यात यावं. जर त्यांच्या व्हेरीफायमध्ये तुमचं नाव जर नाही वगळलं तर तुमची पुढची भूमिका. नाही, मी काय म्हणतोय की मी नाव वगळलं न वगळलं तो मुद्दा नंतरचा आहे. मी स्वतःच अटक होणार आहे. फक्त माझी काही व्यक्तिगत काम आहेत, राजकीय काही घडामोडी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, भेटीगाठी घ्यायची मला काही लोकांच्या, ह्या विषयावरच्या नाही, दुसऱ्या विषय आहेत बरेच ह्याचे. आता शाळा सुरू झाली, 350-400 विद्यार्थी तर असतील. आता त्यांची सोय करायची मला म्हणजे किमान सूचना द्याव्या लागतात. मी काय प्रत्यक्षात कुठल्या त्या कामकाजाच्या शाळेच्या ह्याच्या संस्थेच्या सहभागी नसतो. ते सगळं झाल्यावरती मी ठरवलं आहे की 9 जुलैला माझे वडील स्मृतिशेष तात्या रत्नाकर मकरे यांचा जन्मदिन आहे. त्या दिवशी प्रेरणा मिळते आम्हाला. आमच्या महापुरुषांकडून तर प्रेरणा मिळतेच. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्याकडून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, भिडण्याची प्रेरणा मिळते चुकीच्या लोकांच्या विरोधामध्ये. तशी मायवडिलांकडनं मला प्रेरणा मिळते. त्या दिवशी मी ठरवलंय की जर त्याच्या अगोदर अटक केली पोलिसांनी माझी काहीच हरकत नाही. त्यांनी मला बोललं, आता जरी बोललं की तुम्ही अटक व्हा, मी लगेच अटक व्हायला तयार आहे. काही अडचण नाही. होईल माझं थोडं नुकसान होईल किंवा संस्थेचं, शाळेच्या विद्यार्थ्यांचं थोडेसे अडचणी येतील. शाळा सुरू झाली, सुरुवातीचे काही दिवस आहेत, ते आम्ही बघू त्या गोष्टी. म्हणजे सरळ आता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या पाठीमागे राजकीय षडयंत्र 100% केवळ 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
शिवाजी एकाडला हजर त्याला म्हणजे पोलिसांचं असं मत होतं की हा मेला पाहिजे आणि तो जर बाहेर फिरत असता फरारी म्हणून की तो मेलाच असता. आजार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्या शिवायकडचं मला म्हणणं होतं की मला पोलिसांनी अटक करावी, मी हजर तयार. फक्त माझी एवढीच मागणी आहे की मला मेडिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे, कारण मी मरणार आहे, मी काही आदेश जगणार नाही. आणि मग मी हेच गोष्ट सांगतो त्यांना, ते माहिती तुम्ही हात पडू नका, तुम्ही हात भाग घेऊ नका. मी एक नागरिक म्हणून, भारताचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि माझ्याकडे कुणी येतं, काँग्रेसचे लोक येतात, राष्ट्रवादीचे येतात, शिवसेनेचे येतात, बीजेपीचे येतात, सगळ्याच पक्षाचे लोक कार्यकर्ते माझ्याकडे येतात. आणि मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्यावर मी कामच करत आहे. त्यानुसार मी नेहमी त्यांना मानवतेच्या भावनेतून मदत करतो. त्याला मेडिकल एड मिळावी, दवाखान्याची मदत मिळावी, एवढीच माझी भूमिका होती. पोलिसांची भूमिका होती ती तर तसाच मिळाला पाहिजे, त्याला हजर करायचा नाही, जेणेकरून त्याच्याकडे जे काही मटेरियल आहे ते सांगेल तू. जे ते मला शिवायकडे सांगितले त्या गोष्टी मी तुम्हाला काही सांगितल्या. आणखी बऱ्याच काही गोष्टी, एक दोन गोष्टी मी सांगायचं राहिलेलो आहे. तो एक त्यांच्या नाकावर टिचून, PI सूर्यकांत कुकणे नाकावर टिचून कोर्टामध्ये हजर आम्ही केला. कोर्टाने आदेश केला, आम्ही आर्ग्युमेंट केले, युक्तिवाद केला, त्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे. कोर्टाने ते आमचा युक्तिवाद मान्य केला आणि त्याला दवाखान्यात केलं. ते आमचं यश आहे, त्याला ते जुळलं असेल. सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली दुसरी, त्याच्या अगोदरची गोष्ट, की यांनी इंदापूर शहरामध्ये सरस्वतीनगरमध्ये जे पैसे वाटप सुरू होतं पोलीस बंदोबस्तामध्ये, आणि ते त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड पोलीस स्टेशनचा आहे की ज्यावेळेस आम्ही फोन केला पोलीस स्टेशनवरून सगळ्या कार्यकर्त्यांनी, एका कार्यकर्त्याने, त्यावेळेस वाटप सुरू होतं. तिथं एकाने सांगितलं की तिथं पोलीसची गाडी आहे समोर. आणि पवार साहेबांचा प्रचार किंवा सुप्रियाताई सुळेंचा प्रचार त्या प्रचारा चालू असताना नंतर जे काही पोलिसांना आंदोलन झालं, त्याचा राग म्हणत होता ह्या गावदादाच्या. आता माझ्या माहिती आहे की मी त्या गोष्टीचं समर्थन नाही करणार. 40 वर्षापूर्वी त्याने खाली मार बी खाल्ला होता. मी त्या लोकांचं, माझ्या लोकांचं, पूर्वजांचं किंवा त्याच्या लोकांनी त्याला मारहाण केली किंवा त्याला ताणून मारला होता तिथं, त्याचं मी समर्थन नाही करणार. 2004ला काही कार्यकर्ते त्या घरी जाऊन मारायला गेले. 2004ला ज्यावेळेस त्याच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुना कुलकर्णी यांचं घर फोडलं, दगडफेक केली आणि तांबिले तात्याची गॅस एजन्सी फोडली. त्यावेळेस 100-200 कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शोधत होते, त्याला मारायला. मी त्याचंही समर्थन करणार नाही, ही चुकीची गोष्ट आहे गोष्टी. आणि मग त्याला असं वाटलं की इंदापूर तालुक्यामध्ये लीड, शहरामध्ये लीड, 1,62,00,000 काम देऊन लाखो रुपये खर्च करून पैसे वाटून सुद्धा लीड. आम्ही प्रामाणिकपणे इमानदार लोकांच्या मध्ये कामं केली आहेत. सगळ्याच कार्यकर्त्यांनी, आमचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, इमानदारीनं काम केलं. मग ते जी काही खतखत आहे, याला कुठेतरी गुतवा, याला कुठेतरी अडचणीत आणा, ते म्हणून म्हटलं की कॉल रेकॉर्ड चेक करा फिर्यादीचं आणि PIचं. याला आपण संन्यास घेईन. मी तुम्हाला परत सांगतो, पोलिसांनी फक्त कॉल रेकॉर्ड फिर्यादीचं आणि PIचं जाहीर करावं, त्याचा 100% संबंध. तरी ठीक आहे, आम्ही माणुसकी, मानवता मानणारे, आम्ही कोरोना असलेले लोक आहे. लोकांना सगळ्याला माहिती आहे, कार्यकर्त्याला माहिती आहे की आमच्या मनामध्ये
प्रत्येक मानवाबद्दल, प्रत्येक माणसाबद्दल करुणा असते. एखादा आरोपी असेल त्याबद्दल सुद्धा करुणा असते. त्याला संधी मिळाली पाहिजे सुधारायची, ही आमची भूमिका असते. जर सुधरत नसेल तर त्याचं ते कर्माची फळ भोगेल, कायदेशीर कारवाई त्याच्यावर होतील. पण यामध्ये हे जे काही लोक आहेत, राजकारणी लोक, यांचा रोल आहे. यांनी याच्यामध्ये मोठा रोल केलेला आहे. म्हणजे त्यांना हा जोडून विनंती आहे की आता विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकीमध्ये बिलकुल खोड्या करू नका. तुम्ही जागा बाकीच्याला जगू द्या. आमच्या पैसे जे आहेत टॅक्स मधले, त्याचे विकास कामं चालू आहेत, त्याचे विष्टा खायचं काम करू नका. आम्ही तुम्हाला माफ करून टाकू. फ्री फेअर हो, त्या सगळं पारदर्शक असू त्या सगळ्या गोष्टी, मुक्त असलेल्या लोकांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाचे जे आहे ते त्यांना मिळू द्या. निवडणुकांमध्ये कुणाबरोबर भांडणं लावू नका. तुम्ही पूर्वी लावली, हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या गावामध्ये, महारमाग भांडणं लावली गावामध्ये, तिथं दंगली घडवल्या. तुम्ही पूर्वी मागच्या 2004 मध्ये धनगर मराठा या वादावरती तुम्हाला 17,000 मतं पडली. तुम्हाला वाटलं तुमचीच मतं आहेत. तुमच्या पूर्वजांनी जी जाती व्यवस्था निर्माण केली त्यामध्ये बहुजन समाजामध्ये आपल्यामध्ये जाती निर्माण झाल्या. ठीक आहे, तो त्या गोष्टी त्याचे मला आता काही घेणं नाही. पण त्या आधारे तुम्हाला धनगर मराठा वादावरती तुम्हाला मतं मिळाली. तुम्हाला वाटलं आमचंच मत आहेत. आता दाखवलं गावाने, तालुक्याने तुमची काय अवकात आहे गावात, शहरामध्ये. तर असं काही करू नका, माझी विनंती आहे त्या. आणि वाटल्यास तुम्हाला असं हे असं तर तुमच्या समोर पत्रकाराच्या माझा हा विनंती आहे की इथून पुढं ह्या भांडणात पडू नका. लोक तुम्हाला निवडणुका झाल्यावरती जर तुम्ही या खोड्या करायचं थांबला नाही तर लोकांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना आता सोडायचं नाही. आता माझ्या आता सगळ्याच गोष्टी नियंत्रणात, माझ्या कारकिर्दी माझ्या नियंत्रणात आहेत. आणि जर एखादा अनियंत्रित कार्यकर्ता तो माझ्या संघटनेतून बाहेर आहे, बेकायदेशीर वागणारा, गुन्हेगारी करणारा कार्यकर्ता माझ्याकडे त्याला संधी नाही. बाकीचे लोक आहेत, असंतोष आहे लोकांच्या मध्ये. तुम्ही खोटी आश्वासन दिली शहरातल्या लोकांना, तुला नोकरी देतो, तुला नोकरी देतो, कंपनी आणतो, हे आणतो, ते आणतो, तोंडाला फेस विसर बोलला. त्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, ते असले उद्योग करायला होता तुम्ही. चुकीच्या पद्धतीनं काम करायला होता. राष्ट्र बंद करा ह्या गोष्टी. उद्या काय अपमानित झाला निवडणुकानंतर बर बोनसे गे होतसे नाही आती. आणि जर तुमच्यात हिंमत झाली तर माझ्या समोरासमोर लढा आमच्या बरोबर, समोरासमोर. पुढे दुसऱ्याला घ्यायला करता हो ते शिखंडी सारखं. शिखंडी माहिती आहे का? तर मी शब्द वापरत नाही. तुमच्यात हिंमत झाली तर समोरासमोर ना. राहुल मकरे तुझं हे चुकतंय, तुझं ते चुकतंय, पुरावे द्या आमचं चुका. तर आम्ही माफी मागू ज्याच्याकडनं. आमच्याकडे कळत न कळत जर कोणाकडनं आमच्याकडनं कळत न कळत कोणाच्या बाबतीमध्ये, एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर चूक झाली असेल तर आम्ही माफी मागू, जाहीरपणे मागू. मला कमीपणा वाटणार नाही. पण आम्ही जाणीवपूर्वक कुठली गोष्ट करू शकत नाही. आमच्या मनातच येत नाही त्या गोष्टी, मला त्रास देण्याच्या. पण तुम्ही ठरवून काय गोष्टी करताय. अनाथून जेव्हा कोणीच नाही ते बंद करा. राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळेच ह्या गोष्टी झाल्या, नाही तर झाल्याच नसत्या. मला आणखीन एक माहिती मिळाली की आमच्यावर गुन्हा दाखल होणार नव्हता, तर दुसऱ्या 2 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल व्हायचा होता. त्या 2 कार्यकर्ते नावं मला माहिती आहेत.
सगळी माहिती आहे, कशी काय कुणावर गुन्हा दाखल व्हायचा होता. आणि शेवटचा मी मुद्दा मानतो, तुम्हाला प्रश्न विचारू शकता नंतर, परंतु एक शेवटचा एक मुद्दा मानतो की इंदापूर शहरातल्या प्रत्येक ठेकेदाराने, कॉन्ट्रॅक्टरने याची काळजी घ्या, इस्टिमेट प्रमाणे काम करा. इस्टिमेट प्रमाणे जे काम असेल त्याचंच बिल मुख्याधिकाऱ्यांनी काढलं पाहिजे किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी काढलं पाहिजे. इस्टिमेट प्रमाणे काम नसेल आणि तरी बिल काढलं तर त्याला मुख्याधिकारी जबाबदार असतील किंवा संबंधित कुणी अधिकारी असेल, पीडब्ल्यूडीचा अधिकारी असेल किंवा कुठला अधिकारी असेल, त्याला काळं लोकांनी फसलं पाहिजे आणि ते पुरावे देऊन काळं फसलं पाहिजे. अगोदर पुरावे द्या आणि मग त्याला काळे फसा. आमचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, लोकांनी कष्टाने गाडी पेटी घेतली की त्याचा टॅक्स द्यावा लागतो, पाण्याची बाटली घेतली की टॅक्स द्यावा लागतो, गाडी घेतली की टॅक्स द्यावा लागतो, माल कुठलाही खरेदी केला टॅक्स द्यावा लागतो. त्या टॅक्समधनं ही कामं चालू आहेत, सरकारकडे तो टॅक्स जमा होतो, त्याची ही कामं सुरू आहेत. तुमच्या घरचे खिशातले पैसे आहेत काय? हा, क्वालिटी द्या कामाची आणि ऑलरेडी मला पैसे मिळाले असतात. ते इस्टिमेटच बनवताना इंजिनियर बनवतो जादाचं, त्याच्यामुळे तुम्ही तोट्यामध्ये अजिबातच असत नाही. काही लोक 20-20, 25-25% बिलो काम करून सुद्धा त्यांना परवडतं. तर हे अधिकारी आपल्या लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी, त्यांचं काम आहे, त्यांच्या पैशाचं काम सोडलं नाही पाहिजे, पण अगोदर पुरावा दिला पाहिजे. आणखीन काय प्रश्न?